शेख एक चांगलं टॅलेंट जे वाडा शहरातनं हॅलो आपण जर पाहिलं तर ऐनुल शेख मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय साथीनं उमेश लोखंडे आहे. दोन अप्रतिम असे बॅटर टीम आरपी लायन्स वाडाचे जे सध्या मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धनेशाने यापुढे लॉट्स टाकायला लागतील ना. पाहुणीपाडा आणि गातेस चे जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलनं इथे डावाची सुरुवात रिंगची सुरुवात धावफलकाचा श्री गणेशा पहिली एक धाव धावफलकावर अर्जित होईल. आरपी लायन्स टीम करता सुरत इथनं शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा वर्षाव होतो प्रत्येक टीमवर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना सध्या तुम्हाला योगेश पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर अगदी योग्य टप्प्यावर त्याच्या वतीनं डिलिव्हर केला गेला. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रेषेच्या पार. एक चांगला फटका मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं हात खोलणं गरजेचं आहे अगदी त्याच पद्धतीनं कुठेही खूप जोरकस मारण्याचा प्रयत्न नव्हता. फक्त जो 38 सर्कलचा घेरा आहे त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जरूर यश मिळालं. फलंदाज उमेश लोखंडेला बॉल सीमारेषा पार चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या तुम्ही प्रगतीपथावर असताना पाहताय. इथे कट केलाय बॉलला सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. बॅक टू बॅक दुसरा बॉल सीमारेषेच्या पार चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 9 ऑन बोर्ड 9 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये एक सिंगलमध्ये तिथे कन्वर्ट होईल. चांगलं फिल्डिंग एफर्ट त्या क्षेत्रामध्ये जरूर पाहायला मिळालं आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. ऐनुल शेखला माघारी परतावं लागेल. सरळ मार्गाने विकेट घेत नव्हती मात्र इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजांच्या चुकीनं ही विकेट इथे संपादित झाली आहे. फर्स्ट विकेट डाऊन इयर फलंदाज ऐनुल शेख तंबूच्या असरला परत. खुल्या गटातील आजच्या ज्या मॅचेस आहेत वाडा 11 आणि अमित कुडुसकर दोन्ही संघ सज्ज राहायचे. डबल ए स्पोर्ट्स वेदांत 11 आणि ओम साई स्पोर्ट्स बँड्रा चा हा संघ असेल. त्यांच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स शैलेश 11 आणि साईराज 11. एका विकेटचं पतन इथे आपल्याला होत असताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन जो प्रेक्षक वर्ग मैदानावर दाखल झालाय आपल्याकरता ही विशेष पारितोषिक आहे. जोही प्रेक्षक षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करेल आपल्याला सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. जेही प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांकरता ही सुवर्ण संधी आहे.
शिवकृपा मित्रमंडळाचे सदस्य कैलास पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं योगेश थोडासा महागडा ठरत होता, मात्र अचानक एक ब्रेक थ्रू मिळालाय आणि त्यानंतर तदनंतर सरशी गोलंदाज चांगल्या टप्प्यावर मारा करण्याकरता आतुर होता आणि एक चांगला टप्पा यावेळेस त्याच्याकडनं आत्मसात केला गेला. बॉल अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर झाला आणि तिकडनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना 5 बॉलचा खेळ या षटकामधला कंप्लीट झालाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीज धावफलकावर 10 धावा आहेत. 2 फलंदाजांमध्ये थोडंसं हितगुज ते आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने फटकेबाजी व्हायला हवी त्याबद्दल थोडंसं संभाषण जरूर असावं. आणि इथे शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्हचा प्रयत्न, नजरेपासून दूर होता, बॉडीपासून दूर होता बॉल आणि त्याचंच कारण बॉल विकेट किपरच्या हातामध्ये अगदी सबमरीन पद्धतीने जाऊन विसावला. षटकाची उद्घोषणा झाली क्रमांक 1च्या पहिला षटकाचा खेळ. एक विकेट जी रनआउटची विकेट होती त्या रनआउटच्या ऐनुल शेखच्या विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 10. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत वाघ गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. केसीसी कोळकेवाडी हा संघ क्वालिफाय झाला होता आणि त्या केसीसी कोळकेवाडीकडनं खेळत असताना हेमंत वाघ याचाही परफॉर्म अगदी योग्यतेनं आपल्याला झालेला पाहायला मिळाला आणि तो हेमंत यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे उमेश लोखंडे आणि प्रीतम तरे हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. चांगला खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमधनं जरूर पेशकश करावा लागेल. शिवकृपा ट्रॉफी मागच्या 5 दिवसापासून तुम्ही अनुभवताय. शेवटचा दिवस आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल. इथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. त्याचं कारण एक विकेट रनआउटची येते ना, तदनंतर थोडासा दबाव जरूर असतो धावा कन्वर्ट करताना. आपण जर पाहिलं ऐनुल सारखा महत्त्वाचा खेळाडू जो धावचीच्या स्वरूपानं बाद झाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर ताकी फुंकून पिण्यासारखी धावा इथे घेतल्या जात आहेत. अगदी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कुठलाही मोह नाही आहे, सिंगलवरच समाधान. आणि त्याचंच कारण धावसंख्या जर आपण आता पाहिली तर 11वर आहे. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. आरपी लायन्स वाडा आणि केसीसी कोलकेवाडी या 2 टीममध्ये सध्या मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चांगला बॉल टर्न केलं, फिरवलं, फिंगर रोल केले, कट केलं बॉलला. बाहेरच्या बाजूने पिचिंग केली होती उजव्या अष्टीच्या बाहेर आणि तिकडनं बॉल फिरत असताना आतल्या बाजूने आला आणि विकेट किपरच्या हाताचा त्यानं वेध घेतला. बॉल इथे आलाय डॉट. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि ते चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक जरूर पाहायला मिळत आहे. हा बॉल जर आपण पाहिला तर त्याचं डिलिव्हर्जन अगदी योग्य ठिकाणी केलं गेलं होतं. सेम बॉल, लाईन वेगळी, बॅटची आउटसाइड एज, विकेट कीपर आशिष एक अप्रतिम अशी कामगिरी आणि तिथे विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड विकेट डाऊन इयर. पडसड सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते किंवा थोडासा अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना आरपी लायन्सचा संघ पाहायला मिळतोय. मात्र यामधनं बाहेर यावं लागेल. आम्ही कुडुसकर या टीमचे ओनर आहेत रुखसाद शेख इथे येत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. वाडा 11 आपणही सज्ज राहायचंय. आम्ही कुडुसकर या नावानं सातत्यानं रुखसाद यांच्या माध्यमातून कबड्डी असो व क्रिकेट सातत्यानं त्यांच्या माध्यमातून संघ उतरताना पाहायला मिळतात आणि ते रुखसाद यावेळेस या शिवकृपा ट्रॉफीमध्ये आम्ही कुडुसकर या नावाने एक संघ उतरवताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. तीन बॉलचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा आहेत धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे या ओव्हरमधला. उर्वरित 3 बॉलमध्ये चांगलं प्रदर्शन
वाडा 11 संघ आपणही रेडी राहायचंय. मला वाटतं वाडा 11चा संघ आज शिवकृपा वाडा 11 या नावानं वाडा 11चा संघ आज मैदानामध्ये असेल. एक सिंगलमध्ये इथे बॉल जरूर कंप्लीट केला जाईल. खूप सारे प्रेक्षक सपोर्ट करण्याकरता वाडा 11 करता जरूर येतात, कारण वाड्यातील खेळाडू कदाचितच एकत्रित खुल्या गटामध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि तालुक्याची स्पर्धा असते तेव्हा निश्चित संधी मिळते तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित होऊन चांगलं क्रिकेट दाखवण्याची. त्यामुळे आज आणि या स्पर्धेने एकदा खूप चांगली कामगिरी पाहिली आहे वाडा 11ची. एक वर्ष असं राहिलं होतं की वाडा 11ने मोठमोठ्या महाशक्ती पराभूत केल्या आणि शिवकृपा ट्रॉफीला आपल्या नावावर केलं. अगदी दिमागदार ते पर्व ठरलं होतं. खूप सारा प्रेक्षक वर्ग इथे वाडा 11ला सपोर्ट करण्याकरता दाखल झाला. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सीमारेषा पार, अप्रतिम असा फटका, बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय षटकार 6. ज्या प्रेक्षकांना तिथे मला वाटतं कॅच पकडलाय का, पकडला असेल तर या, नसेल पकडला असेल धावसंख्या जर एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 18 धावा आहेत, 18 ऑन बोर्ड. चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला उमेश लोखंडेच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र काय इशारा येईल पंचांचा त्याकडे थोडंसं लक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथे पंचांचा वाईटचा इशारा, बॉलची पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यानंतर थोडासा बाहेरचा बाजूने निघत असताना वाईट बरोबर धावसंख्या 19 वर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 19 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस रुपेश लोखंडे बॉलला उडवतोय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर, सीमारेषेला क्लिअर करत असताना सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने लढत असताना उमेश लोखंडे दुसरा षटकार इथे प्ले करतोय. यावेळेस मात्र बॉल चाललाय पुण्याच्या एकदा सीमारेषा पार, आरपी लायन्स वाडा आता मात्र या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वर आलेली पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 31. आमचा एक विक्रमगडचा प्रेक्षक इथे आणि तो भाग्यवान विजेता ठरलाय. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक जर्सी सावली क्रिएशन च्या माध्यमातून ही आकर्षक जर्सी जी मेड केली गेली. यावेळेस बॅटची आउटसाइडची एज आणि त्यानंतर तिथे चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. जर्सी अगदी ब्रँडेड दिली जाते, असं नाही की जर्सी द्यायची म्हणून ती साधी दिली जाईल. तुम्ही ती जर्सी पाहू शकता. ज्या प्रेक्षकाला ही जर्सी मिळाली आहे अगदी सावली क्रिएशनची ब्रँडेड जर्सी इथे पारितोषिक म्हणून दिली जाईल. जे भाग्यवान विजेते असतील षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करतील त्या प्रत्येक प्रेक्षकाला त्या प्रेक्षकाला विनंती असेल जर्सी घालूनच आज मैदानावर आपण फिरायचं, म्हणजे धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 32 धावा आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अगदी ब्रँडेड जर्सी सावली क्रिएशनच्या माध्यमातून इथे गोल्डन कॅच करता दिली जाईल. विकेटच्या मागे चुकी झाली आहे.
नाराज आहे गोलंदाज. उमेश लोखंडे सारखं हे वादळ थोपवण्याची, शांत करण्याची नामी संधी तुमच्याकडे चालून आली होती. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर 33 धावा आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. केसीसी कोलकेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स वाडा, ज्यांच्यामध्ये खेळ तुम्ही पाहताय. यावेळेचा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल. बॉल देईल त्याच्या मस्तकावर दस्तक आणि निघून जाईल सीमारेषा पार. मिडविकेटला क्लिअर करणारा एक क्वालिटी दर्जाचा ब्रँडेड तडाखा. षटकार 6. जे भाग्यवान विजेते आहेत ज्यांनी कॅच पकडलेत, षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट केलंय, त्यांना ह्या जर्सीचं वाटण इथे वाटप पाहायला मिळते. सावली क्रिएशन. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण जोपर्यंत करेल लॉंग ऑफ मध्ये 1 रन. धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ते एकंदर 40 वर. या स्पर्धेचे आयोजक आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत घातेस प्रशांत गोतारने इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फटका हवेमध्ये. यावेळी झेलची संधी आहे. हा कॅच खूप महत्वाचा असेल आणि सोडला. पुन्हा एकदा झेल सोडलाय. अंडर प्रेशर या पद्धतीने खराब कामगिरी जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा टीम पराभवाच्या दिशेने चालून जाते. त्यामुळे या सर्व चुकांना सावरण्याचा प्रयत्न जर कोलकेवाडी टीमनं लवकरच केला तर या मॅचवर शिकंजा कसण्याची संधी त्यांना चालून येईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 42. 14ची सरासरी धावफलकावर जरूर अधोरेखित झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 रन्स, तिसरी ओव्हर ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आल्या तब्बल 16 धावा. आलेख धावफलकाचा सातत्यानं वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक. प्रगतीपथावर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राज चव्हाण. बघूया कशा पद्धतीने मारा या मॅच मध्ये राज चव्हाण करताना पाहायला मिळेल. हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड केली 1 सिंगल मध्ये इथे बॉल कन्वर्ट होईल. यापुढे जर आपण पाहिलं तर लॉर्ड्स पडतील, ज्यामध्ये 2 नावं असतील. यातील विजयी संघ आणि कुडूस 11 कुडूस, ज्यामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे, ज्यामधले एक टीम जिला बाय मिळेल. एका टीमला टीम आई गावदेवी देवघर, ज्यांच्या बरोबर 2 हात करावे लागतील. चांगला बॉल फिरवलेला तिथे क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्टली हातात विकेट मिळतीये. खेळाडू बाद. जर आपण पाहिलं तर तुमच्या भविष्याला ज्या अकॅडमीची जोड जर असली तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून, रिअल अकॅडमी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता जे मॅन ऑफ द मॅच जे खेळाडू राहणार आहेत त्या मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूंकरता एक गिफ्ट हॅम्पर आमचे विशालजी ठाकरे आणि शशांकजी ठाकरे ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर 43, 43 ऑन बोर्ड. रिअल अकॅडमी ज्यांच्या माध्यमातून एक मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर इथे जरूर दिलं जाईल. तुम्हाला तुमचं शैक्षणिक आयुष्य अगदी योग्यतेने आणि खूप चांगल्या पद्धतीने घालवायचं असेल तर रिअल अकॅडमी त्यापेक्षा उत्तम पर्याय या संपूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार नाही. आणि ते रिअल अकॅडमी ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहेत. दोन बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा धावफलकावर आहेत.
पुढचा बॉल, चांगला बॉल तिथे विकेटच्या मागे हलकीशी चुकी झाली, मात्र शॉट फाईन लेगचा खेळाडू, त्याचं चांगलं बॅकअप. बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. वाईड यॉर्कर चा प्रयत्न केला गेला आणि यश मिळालं त्यामध्ये. तेजस भरवाड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय कोकाटे आहे. अक्षय कोकाटे आणि तेजस भरवाड सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना लोअर फुल टॉस ऑन साइडला जागा बनवली. क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला कॅच. बघा, तुमच्या चुकांमध्ये सुधार लवकर आणणं गरजेचं असतं, त्यानं तुमची टीम थोडीशी चांगलं प्रोग्रेस करते. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर केसीसी कोळकेवाडी आपल्या चुकांमध्ये खूप लवकर सुधार आणला. खूप चांगले कॅचेस त्यानंतर या टीमकडनं कॅरी होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावसंख्या 44 आकड्यावर स्थिर आहे. चौथ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. तर 44 धावा धाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडू इथे कन्वर्ट केला जाईल. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न वेगानं क्षेत्ररक्षक जोपर्यंत आला आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस डिरेक्ट हिट लागली. या विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. 2 रनच्या मदतीनं धावसंख्या 46. 5 बॉलचा खेळ झाला. केसीसी कोळकेवाडी आणि आरपी लायन्स मध्ये सध्या मॅच सुरू आहे. थँक्यू डीजी. आपल्या मुख्य मंचावर श्री उमेश गायकवाड गातेस गावचे सुपुत्र आहेत. कनिष्ठ लिपिक जिल्हा परिषद पालघर इथे उपस्थित झालेत. आपला हार्दिक स्वागत, वेलकम. शेवटचा बॉल पूर्वार्धाच्या खेळामधला. यानंतर उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. मात्र पूर्वार्धाचा खेळ शेवटचा बॉल आहे. उजव्या इष्टीवरनं टर्न करण्याचा प्रयत्न, नोचा इशारा, कारण क्रीजच्या बाहेर पडलाय बॉल. वाडा 11 मध्ये जेही सर्व खेळाडू खेळणार आहेत सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर धनेश साने यांच्याशी संपर्क साधायचा. वाडा 11चे सर्व खेळाडू आपण धनेश साने यांच्याशी लगेचच मुख्य मंचावर संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल, यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जोवर फील्ड करेल एक सिंगल मिळेल. दुसरी करता कॉल आहे आणि जोपर्यंत इथे बॉल स्टंपला लावला जाईल विकेट मिळेल. 1 रन इथे कंप्लीट झाली. 1 रनच्या मदतीने धावसंख्या 48. विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष आहे. ते टीम केसीसी कोलकेवाडी. गातेसगावचे वन विभागामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय जयवंत पष्टे इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. आपण जर मागे एक मंडप पाहताय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्यावर, तिथे लॉंग लेग फाईन लेग मध्ये जो मंडप आहे तिथे तुमच्याकरता नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आहे. अगदी अल्प दरामध्ये त्या संधीचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. आपल्या मुख्य मंचावर सन्माननीय श्री उमेशजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. कनिष्ठ लिपिक जिल्हा परिषद पालघर ज्यांचा शाही सन्मान प्रशांत गोतारणे विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गातेस यांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करावं. उमेश गायकवाड
यांचा शाही सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. थँक्यू डीजी. वाडा 11 मध्ये जेही खेळाडू खेळणार आहेत सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण धनेश साने यांच्याशी विनाविलंब संपर्क साधायचा. हेमंत वाघ आणि राज चव्हाण हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिलं षटक घेऊन प्रगतीपथावर गोलंदाज विशाल पारधी तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. बघूया विशाल पारधी कशा पद्धतीने गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळेल, कारण चांगली गोलंदाजी केली होती. ज्या दिवसातनं ही टीम क्वालिफाय झाली त्या दिवसातनं त्यांचा खेळ जरूर उल्लेखनीय राहिला होता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विशाल. पहिला बॉल स्ट्रायकर एंडकडे हेमंत वाघ. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, खेळण्याबरोबर धावले त्यामुळे एक रन इथे घेण्यापासून रोखता येणार नाही. चांगली रनिंग बिटवीन विकेट. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर बॉल जेव्हा बॅटला स्पर्श केला त्या खेळण्याबरोबर धावले होते आणि त्यामुळेच एक रन. प्रेक्षक आज मैदानावर सकाळच्या पहिल्या सत्रापासून पाहायला मिळत आहेत आणि या प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. तुम्ही षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा. फक्त प्रेक्षकांकरता एक आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी. मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू राहील त्याला रिअल अकॅडमी विशालजी ठाकरे शशांकजी ठाकरे यांच्या माध्यमातून एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर. शिवकृपा ट्रॉफीचा हा संघर्ष सुरू आहे. यावेळेस मात्र पॅडल लाईनवरचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॅकलिपला थोडंसं खाली करत असताना स्ट्रोक प्ले केलाय. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 वर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडूचा खेळ ज्यावर 2 सिंगल्स त्या अधोरेखित होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र जिथे खेळायचं होतं या आधी तिथे खेळण्यामध्ये यश आलं, कारण उजव्या अष्टीच्या बाहेर हलकीशी रूम दिली गेली आणि त्या रूमचा खूप चांगला वापर केला. फ्रंटफुटला थोडंसं बाहेर काढलं आणि तदनंतर एक चांगला कट शॉट त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4.
कंप्लीट झालाय. हा बॉल उजव्या स्टीवरनं जर आपण पाहिला थोडासा खाली राहिला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना कमबॅक करणं गरजेचं होतं. एक तुम्हारी तो एक हमारी हे सांगत असताना यावेळेस गोलंदाज फलंदाजाला योग्य टप्प्यावर बॉलला डिलिव्हर केलं आणि तिकडनं थोडंसं खाली राहत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला. डॉटच्या स्वरूपानं निघतोय. प्रेशर ते खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. स्लोवर वन गती परिवर्तन ओळखलं शफल झाला. खूप चांगला स्ट्रोक तिथे प्ले केला. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. पहिली तर 10 धावा दाफलकावर आहेत. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना सज्ज होईल. यावेळेस सफल झाला. पुन्हा एकदा त्याच क्षेत्राचा वापर केला. यावेळेस मात्र लॉंग लेग वरनं पहिल्या टप्प्याखेरीज बॉल सीमारेषा पार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीम केसीसी नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर उंचपुरी त्याची हाईट आहे आणि एक परफेक्ट स्पोर्ट्समन ज्या पद्धतीनं त्याची बॉडी लँग्वेज असावी अगदी त्या पद्धतीची ही बॉडी लँग्वेज आहे या खेळाडूची. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अंकुश गुप्ता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्यात. मला वाटतं 14 ने 15 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 14 आहेत का? मग 15 काउंट झाल्यात. 14 धावा आहेत. 14 धावा या दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 अंकुश गुप्ता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने मारा करेल. समोर बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एन कडे राज चव्हाण एक सिंगल निशी तो मैदानामध्ये साबूत आहे. यावेळेस मात्र हा बॉल खूप सुंदर पद्धतीने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल एक सिंगल. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे. बॉल 1 बाउन्स सीमारेषेला क्लिअर करेल. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस लोवर फुल टॉस ऑन साइडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे वेट करतोय मात्र जोपर्यंत तो वेट करेल एक सिंगल मध्ये बॉल इथे कन्वर्ट केला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर 20. चांगली सुरुवात केसीसी कोलकेवाडी. अप्रतिम कामगिरी. तुमच्या सर्व तालुक्याच्या ज्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या अपेक्षांपेक्षा चांगली कामगिरी तुम्ही जेव्हा करता तेव्हा मग तुमचं नाव मोठं होतं आणि सध्या केसीसी कोलकेवाडी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक अप्रतिम अशी कामगिरी त्यांच्या वतीने राहिली आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला कॅच कॅरी केला जाईल.
विकेट मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. खूप काळानंतर एक ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश मिळालं अंकुश गुप्ताला. फलंदाज यावेळेस राज सफान तंबूच्या आसराला परत. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर 20 धावा दाफलकावर आहेत. फर्स्ट विकेट डाऊन इयर. नवीन फलंदाज आशिष एक अप्रतिम असा खेळाडू. चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवण्याकरता आशिष शिंदे यांची एक वेगळी ओळख आहे. अंकुश गुप्ता आणि आशिष शिंदेमध्ये खेळ. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट एक चांगला फटका. बिटवीन द गॅप चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत पोहोचेल बॉलला उचलेल. एक सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 या आकड्यावर. गातेसगावचे सन्माननीय सदानंद खिराडी जे उपस्थित झालेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यावं. काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या गातेस गावातील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जोडले जात आहेत. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय विकास पाटील यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 बॉलचा खेळ. धावसंख्या 21. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. रिव्हर्स इथे बॉल मला वाटतं हिट विकेट झाला का खेळाडू. हिट विकेट इथे माघारी परतावं लागलंय बॅटरला. फलंदाज जो खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता तो फलंदाज हेमंत वाघ यावेळेस बाद होऊन तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश दळवी बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. चांगलं क्रिकेट प्रत्येकाला दाखवावं लागेल कारण विजयाकरता सोपं नाहीये. एक चांगलं टार्गेट सेट केलंय. पर ओव्हर 12.50च्या जवळपास 12चं टार्गेट जरूर इथे सेट केलं गेलं. 49 तुम्हाला लावायचे आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ ज्यामध्ये 21 आल्यात. येणारी 2 ओव्हर ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 28ची गरज आहे. 2 ओव्हर म्हणजे पर ओव्हर 14ची सरासरी इथनं अधोरेखित करणं गरजेचं आहे. यानंतर वाडा 11चा संघही तुम्हाला आजच्या दिवसामध्ये इनॅक्शन खेळताना पाहायला मिळेल. आम्ही कुडुसकर यांच्या विपक्षामध्ये वाडा 11चा एक चांगला सामना तोही रंगताना आज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम तरे. बॅटिंगच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर प्रीतम थोडासा अनसक्सेसफुल जरूर राहिला होता. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून त्याला सक्सेसफुल व्हावं लागेल कारण 14 रन पर ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जोडल्या जातात. सहजतेने येतात. खूप जास्त अथक परिश्रम करणे या टेनिस बॉल क्रिकेटचे जे स्लॉग ओव्हर शेवटच्या 2 ओव्हर असतात तिथे षटकार मारणं थोडंसं सोपं होऊन जातं कारण बॅटनं थोडासा चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न जेही बॅटर मैदानामध्ये असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतात तिथे. आशिषनं यावेळेस बॉलला अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. पहिली रन वेगाने जरूर घेतली आहे मात्र दुसरी करता हा ना आणि त्यामध्ये इथे विकेट येईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडूला माघारी परतावं लागतंय. फलंदाज योगेश दळवी इथे डायमंड डकचा शिकार झालाय. माघारी परतावं लागेल त्याला. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
इथे वाईटचा इशारा आलाय. वाईटच्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस विकेटच्या मागे टर्न झाला. अगदी योग्यतेने अंदाज बांधला. तिथे बॉलला स्टॉप केलं. आपल्या मुख्य मंचावर आपले मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं इथे केला जाणार आहे. अच्युत ठाकरे गांधरे इथून या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर करावा. सन्माननीय अच्युत ठाकरे ठाकरेपाडा गांधरे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावर करतोय. सचिन पाटील आपल्याला विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू नंतर पूर्णपणे पडझड पाहायला मिळाली. जिथे 14 रन पर ओव्हर ची अपेक्षा होती तिथे तेवढी रन्स धावफलकावर जोडताना पाहायला मिळत नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सन्माननीय रोहनजी ठाकरे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, ज्यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावर करणार आहोत. मी विनंती करतो आयोजकांना की आपण अति जाधव आपण सन्माननीय रोहन ठाकरे यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर करावा. पुढचा बॉल 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, जी पडझड सुरू झाली आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. आरपी लायन्स वाडा या मॅचवर हावी होताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. कारण तिसरं ओव्हर जरी सुरू असला तरी या षटकातनं जो प्रतिकार अपेक्षित होता, एकंदर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन्स आल्यात. वाईट पकडून फक्त 3. चांगला बॉल कट केलं, फिरवलं आतल्या बाजूनं. बॉल बॅटची आतल्या साईडची कडा घेत असताना विकेट किपर गणेश मोहितेच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव इथे विकेट मिळते खेळाडू बाद. तदनंतर आपल्या मुख्य मंचावर सन्माननीय अच्युत पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. राज दळवी आपल्याला विनंती आपण अच्युत पाहुणे यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावर करावा. येणारी 7 बॉल 26 ची गरज आहे. आपण ऑन स्क्रीन आमच्या मान्यवर पाहुण्यांचा सत्कारही पाहत आहे आणि मॅच ही तुम्हाला पाहायला मिळते. अतिथी देव भव आणि आपल्या तालुक्यामध्ये ज्याही स्पर्धा होतात तिथे मान्यवर पाहुण्यांचा आदर सन्मान आदरातिथ्य जे नेहमीच केलं जातं आणि इथेही ते आदरातिथ्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल इथे चांगला चेंडू होता. बॅटच्या बाहेरच्या साईडची कडा घेत असताना फ्लाइंग स्लीपच्या दिशेने वळाला. जोपर्यंत इथे फील्ड केलं रन इथे येत नाहीये. येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयाकरता 25 धावसंख्येची गरज. त्यानंतर आपल्या समेत पाहुणेपाडा इथून अविनाश दळवी उपस्थित आहेत. अविनाश दळवी यांचाही शुभ सन्मान इथे आपण करतोय. आमचे विकास भाऊ यांचे पिताश्री सदानंद पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करतोय. त्यांचं स्वागत सत्कार आपण इथे करतोय. चला वाडा 11 आरपी लायन्स घाई करा. धनेशाने जॉईंट वार नेक्स्ट मॅच कुणाची असेल तेही दर्शवा आम्हाला. ज्या वाडा असोसिएशन किंवा एक गाव एक संघामध्ये क्वालिफाय झालेल्या टीम्सचीच मॅच असेल की खुल्या गटातली पहिली मॅच खेळवली जाईल. जो काही डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतर खुल्या गटातील ज्या मॅचेस आहेत ज्यामध्ये वाडा 11 आम्ही कुडुसकरच्या विपक्ष डबल स्पोर्ट्स, वेदांत 11च्या विपक्ष ओम साई स्पोर्ट्स बँड्रा, आरपी लायन्सच्या विपक्षामध्ये शैलेश 11 आणि साईराज 11. भगवान दळवी साहेब आपल्या या मुख्य मंचावर आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं
की भगवान दळवी साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला जावा. नवीन गोलंदाज तेजस भरवाड गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे केला जाईल. फिरवलेला बॉल खूप चांगला फटका, वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. यावेळेस मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर आशा पल्लवित झाल्यात. आशिष शिंदे या खेळाडूकडनं आपण जरूर अपेक्षा ठेवू शकतो, कारण त्याची क्वालिटी संपूर्ण तालुक्याच्या क्रिकेटला ठाऊक आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर तेजस भरवाडच्या विपक्षामध्ये त्याचं आक्रमण जरूर पाहायला मिळत आहे, कारण येणारे जे बॉल आहेत 4 आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज. या ओव्हर मधले जर आपण पाहिले आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 बॉल विजयाकरता 15 धावसंख्येची गरज. बघूया येणारी 4 बॉल कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे खेळला जाईल. यावेळेस मात्र बॉल सीमारेषा पार. आशिष शिंदेचा जलवा मैदानामध्ये सुरू आहे. जर आशिष शिंदेची ही अप्रतिम लढवय्या इनिंग आवडली असेल तर एकदा त्याच्याकरता ही टाळ्या बनतात. ज्या पद्धतीने खेळतोय आरपी लाईनच्या विपक्षामध्ये आक्रमण जबरदस्त खेळ. तेजस भरवाड सारखा एक महत्वाचा खेळाडू हितकृत करणं गरजेचं आहे, समजवणं गरजेचं आहे, आणि तेच करत असताना उमेश लोखंडे त्याच्यापर्यंत पोहोचलाय. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल या मॅचला? केसीसी कोलकेवाडी की आरपी लायन्स वाडा? आरपी लायन्स वाडा की केसीसी कोलकेवाडी? आतापर्यंत सुटकेचा निश्वास सोडणारे आरपी लायन्स वाडाचे खेळाडू अचानक थोडेसे धाबेत जरूर दणाणलेत, प्रेशर मध्ये आलेत. येणारे 2 बॉल विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. 2 मध्ये 9 काय धावफलकावर जोडणं आशिषला इथे शक्य होईल ते पाहण्यालायक ठरेल. तेजस भरवाड मॅच मधला सर्वात निर्णायक बॉल घेऊन आशिष शिंदेच्या विपक्षामध्ये उडवलं. यावेळेस षटकार, बॉल सीमारेषा पार. 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. जे काय मॅच झाली आहे, अगदी रंगतदार, अगदी दर्जेदार. शेवटचा बॉल, प्रेशर आहे त्यामुळे घाई करा असंही म्हणता येणार नाही, एवढं प्रेशर आहे. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. थोडस विचार विनिमय, थोडंसं समजवणं, मात्र चर्चा थोडीशी शॉर्ट करा. अगदी ऐकलंय आणि प्रत्येक खेळाडू आपल्या आपल्या जागी जातोय. येणारा शेवटचा बॉल, 3 धावसंख्येची गरज. हवी होईल आशिष शिंदे की हवे होईल तेजस भरवाड? ही मॅच आता कोलकेवाडी आणि आरपी लायन्स वाडामध्ये उरलेली नाहीये. ही मॅच आता तेजस भरवाड आणि आशिष शिंदे या दोघांमध्ये आहे. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज.
निर्णायक चेंडू असेल या मॅच मधला, सर्वात महत्वाचा बॉल असेल या मॅच मधला. 25 धावा त्या धाफलकावर जोडण्याचा प्रयत्न आशिष शिंदेकडनं जरूर केला जातोय. हा बॉल खूप निर्णायक आहे. एक चेंडू 3 धावसंख्येची गरज, कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 3 धाफलकावर जोडावेच लागतील. ऑन साइडला चांगला फटका आहे. 3 करता कॉल असेल का? 1 रन इथे सहजतेने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावे करता आले 2 आणि तिसऱ्या धावे करता येतील का? आणि इथे विकेट आली आहे आणि अगदी निर्णायक क्षणी ही मॅच जिंकली आहे टीम आरपी लायन्स विपुल 11 वाडा. व्हॉट अ इनिंग बाय आशिष शिंदे. प्रभावित केलं या खेळाडूनं आज. अप्रतिम खेळ दाखवला. 6 चेंडूत 25 धावांची गरज असताना 24 धावा त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये धाफलकावर जोडल्या. अखेरच्या क्षणी पराभव आला असला तरी त्यानं दाखवून दिलंय की अजूनही आशिष शिंदे हे वादळ मैदानामध्ये केव्हाही आक्रमकता पेशकश करू शकतं. अप्रतिम खेळ, सुपर खेळ. नेक्स्ट मॅच धनेश साने, या लवकर कोणाची मॅच आहे? आरपी लायन्स वाडा एक प्रतिनिधी लवकर या. आणि कुडूस 11 कुडूस आरपी लायन्स वाडा आणि देवघर या लवकर धावत या जिथे कुठे असाल. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा रिअल अकॅडमी ज्यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर या खेळाडूला दिलं जाईल. नाव आहे उमेश लोखंडे. उमेश लोखंडे आपल्याला मुख्य मंचावर यायचे. 9 चेंडूमध्ये 25 धावांची एक चांगली इनिंग उमेश लोखंडे यांनी पेशकश केली आणि उमेश लोखंडे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि तदनंतर तिथे लॉर्ड्स टाकले जातील. टीम कुडूस 11 आलेले आहेत. ऐनुल शेख सुद्धा इथे उपस्थित आहेत. हा, त्या दोघांचेच नाव आहेत ना चिठ्ठीत, त्या दोघांच्या समोर टाकून घ्या. हा, त्यांना चिठ्ठ्या उघडून दाखवा आणि टाकून घ्या. एक टीम देवघर बरोबर खेळेल, एक टीम ला बाय असेल.